नमस्कार, आपण पाहत आहात लोकनाळ न्यूज। चंद्रपूर जिल्ह्यातील रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घरफोडी प्रकरणाचा मोठा उलगडा करण्यात आला असून आंतरराज्य घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत पोलिसांनी तब्बल 57,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। दिनांक 6 फेब्रुवारी 2026 रोजी वडगाव येथील रहिवासी शुभम बारधामवार हे कुटुंबासह राजुरा येथे लग्न समारंभासाठी गेले होते आणि 7 फेब्रुवारी रोजी सकाळी घरी परतल्यावर घराचे लॉक तुटलेले दिसले। घरातील लॉकर तोडून सोन्याचे व चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम चोरीला गेल्याचे उघड झाले। याच दिवशी शेजारील सिद्धी अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या ज्योती चंदन पाट यांच्या घरातही अशाच प्रकारे चोरी झाल्याची घटना समोर आली। दोन्ही घटनांमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती। या गंभीर गुन्ह्याची दखल घेत पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर आणि रामनगर पोलिसांनी संयुक्त तपास सुरू केला। तब्बल 10 ते 12 दिवस सीसीटीव्ही फुटेजचा सखोल अभ्यास आणि तांत्रिक विश्लेषण करून पोलिसांनी आरोपीचा माग काढला। या तपासातून ही टोळी मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले। त्यानंतर पोलिसांच्या विशेष पथकांनी धार जिल्ह्यातील टांडा येथे जाऊन 4 आरोपींना ताब्यात घेतले। आरोपींकडून 329 ग्रॅम सोन्याचे दागिने, गुन्ह्यात वापरलेली 4 चाकी वाहन आणि 6 मोबाईल असा एकूण 57,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर आणि रामनगर पोलिसांच्या संयुक्त पथकाने यशस्वीपणे पार पाडली असून आंतरराज्यीय गुन्हेगारीला आळा घालण्यात चंद्रपूर पोलिसांनी मोठे यश मिळाले आहे। लोकनाळ न्यूज, रोशन खानकोरे, चंद्रपूर।